श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. गणपती बाप्पांच्या विसर्जनानंतर अनंत चतुर्दशी पासून पितृपक्षाला सुरुवात होणार आहे आणि या पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांची पूजा ही केली जाते. पितृपक्षाला श्राद्ध पक्ष म्हणून सुद्धा ओळखलं जातं. पितृपक्षामध्ये श्राद्ध, पिंडदान आणि दर्पण करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. असं म्हटलं जातं की या पितृपक्षामध्ये जे व्यक्ती श्राद्धाचं काम करतात त्यांच्यावरचा जो पितृदोष आहे तर तो संपूर्णपणे नष्ट होतो आणि पितरांना मोक्ष प्राप्त होतो. तर पहा, पितृपक्षामध्ये पितरांची वेळ ही खूप महत्त्वाची मानली जाते, कारण वर्षभरामध्ये आपण पितरांची काही सेवा जरी नाही केली चालेल, परंतु या 15 दिवसाचा जो पंधरवाडा आहे पितृपक्षाचा, तर या पंधरवाड्यामध्ये आपल्याकडून पितरांची सेवा ही झालीच पाहिजे. तिथीनुसार पितरांचं जे श्राद्ध आहे तर ते आपल्या हातून घडलंच पाहिजे. जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तर पहा, आपल्याला बऱ्याच वेळा घरामध्ये अडीअडचणी, संकट हे काय येतात याचं कारण माहीत नसतं. म्हणून आपण आपल्या आयुष्यामध्ये कितीही प्रयत्न केले तरी आपल्या त्या प्रयत्नांना यश प्राप्त होत नाही, घराची प्रगती होत नाही. घरामध्ये सतत भांडण, तंडा, कलह, क्लेश यासारख्या गोष्टी होत राहतात. आजारपण, घरातील मुलांची प्रगती होत नाही, मुलांची प्रगती कुठेतरी थांबली जाते. त्यांच्या जीवनामध्ये सतत अडीअडचणी निर्माण होतात. विवाह जमण्यासारखी मुलं असतात, परंतु त्यांचा विवाह हा जुळून येत नाही. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सतत एक आजारी व्यक्ती पडली की दुसरी आजारी पडते आणि घरामध्ये आर्थिक समस्या निर्माण होतात आणि घरामध्ये पैसा हा टिकून राहत नाही. कोणत्या ना कोणत्या मार्गाने तो घराच्या बाहेर निघून जातो आणि आर्थिक समस्या आपल्याला जाणवतात. आपण आपल्या घरामध्ये कितीही देवी देवतांची पूजा अर्चा केली, परंतु आपले पित्र जर प्रसन्न नसतील तर आपल्या कितीही पूजा अर्चा केले तरी सुद्धा आपल्याला त्यामध्ये यश प्राप्त होत नाही. पहा, आपल्या केंद्रामध्ये सुद्धा सांगितलं जातं की आधी आपल्या पितरांची सेवा करा आणि नंतर देवाची सेवा करा. म्हणून आपल्याला या 15 दिवसामध्ये आपल्या पितरांची सेवा ही करायची आहे. पहा, ज्या घराला पितृदोष लागलेला नसतो त्या घराची भरभरून प्रगती ही होत असते. त्या घरातील मुलांची प्रगती होते, कुटुंबाची प्रगती होते, त्या घरातील पतींची प्रगती होते. त्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि आनंदाचं वातावरण असतं. तुम्ही पाहिलंच असेल की आपल्या आसपास किंवा मग आपल्या नातेवाईकांमध्ये खूप कमी वेळामध्ये एखादी व्यक्ती खूप श्रीमंत होत असते आणि त्यांच्याकडे सर्व काही सुखसुविधा आणि आनंद असतो. आपल्याला बऱ्याच वेळा असं वाटतं की आपण सुद्धा एवढे कष्ट मेहनत करत आहोत, परंतु आपल्या घरामध्ये ह्या गोष्टी, आपल्या घरामध्ये सुख का नाही, आपली प्रगती ही का होत नाही आणि त्या व्यक्तींची प्रगती ही का होते हे आपल्याला समजत नाही. पण त्यांचे पित्र हे त्यांच्यावरती प्रसन्न असतात, त्यांची ते वेळेवर सेवा आणि उपासना हे करत असतात. त्याचमुळे त्या घराची प्रगती जी आहे तर ती होत जाते. त्यावेळेस आपले पित्र आपल्यावरती प्रसन्न असतात, त्यावेळेस ते आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात. यामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते. म्हणूनच आपल्याकडून या 15 दिवसामध्ये आपल्या पितरांची सेवा ही झालीच पाहिजे. परंतु ही सेवा करत असताना आपल्याला काही नियम हे पाळायचे आहेत. काही चुका ज्या आहेत तर त्या आपल्याला करायच्या नाहीत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे. या पितृपक्षामध्ये घरामध्ये चुकूनही आपल्याला या 2 भाज्या खायच्या नाही. या 2 भाज्या जर आपण खाल्ल्या तर आपल्या घरातून लक्ष्मी निघून जाईल, पितृदोष आपल्याला भोगावा लागेल, कुटुंबावर संकट अडचणी येऊ लागतील. 99% लोकांना ह्या गोष्टी माहीत नाही. त्यामुळे ह्या काही गोष्टी ज्या आहेत, या काही बद्दलची जी माहिती आहे तर ती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही.
त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम पितृदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका. तर पहा, या पितृपक्षामध्ये आपले पित्र जे आहेत तर ते या 15 दिवसामध्ये आपल्या पृथ्वी तलावरती येत असतात. तर पहा, हे पित्र जे आहेत तर ते पिंपळ वृक्षामध्ये, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पिण्याचा पाण्याचा जो माठ आहे किंवा पिण्याचं पाणी आपण जिथे भरून ठेवतो त्या ठिकाणी, त्याचबरोबर आपल्या मुख्य दरवाजावरती कुत्रा, गाय किंवा कावळा यांच्या रूपामध्ये असतो. आपले पित्र जे आहेत तर ते या कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्याला भेटण्यासाठी पृथ्वी तलावरती येत असतात. म्हणून तुम्हाला या पितृपक्षामध्ये नित्यनेमाने तुमच्या घराजवळ जर पिंपळ वृक्ष असेल तर त्या पिंपळ वृक्षाला 1 लोटा जल तुम्हाला त्या पिंपळाच्या झाडाला रोज अर्पण करायचं आहे. ते अर्पण करत असताना त्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ आणि एक गंगाजल असेल तुमच्याकडे तर ते टाकून हे पाणी तुम्हाला त्या पिंपळ वृक्षाला डेली द्यायचं आहे. ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करत तुम्हाला त्या पिंपळ वृक्षाला 7 प्रदक्षिणा ह्या घालायच्या आहेत आणि नित्यनेमाने रोज हे जल तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा वेळ भेटेल तेव्हा पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे. तसेच पितृपक्षामध्ये ब्राह्मणांना भोजन आणि दान धर्म करून आपल्या पित्रांचे आशीर्वाद अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही प्राप्त करू शकता. या पितृपक्षामध्ये गाय, कावळा आणि कुत्रा त्याचबरोबर मुंग्यांना भोजन देणं सुद्धा खूप महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे प्रखर पितृदोष हा दूर होतो. व्यक्तीच्या कुंडलीमध्ये पितृदोष सांगितलेला आहे त्या व्यक्तीने गायीला भोजन द्यावं, त्याचबरोबर धार्मिक ठिकाणी जाऊन पिंडदान करावं. पितृपक्षामध्ये कोणत्याही प्रकारचं शुभ कार्य केलं जात नाही, जसं की गृहप्रवेश करणं, कुठल्याही प्रकारचं घर खरेदी करणं, गाडी खरेदी करणं किंवा सोनं खरेदी करणं हे केलं जात नाही. चप्पल, कपडे खरेदी करणं, बूट खरेदी करणं हे सुद्धा या महिन्यामध्ये वर्ज्य मानलं जातं. जर तुम्हाला या गोष्टींची खरेदी करायची असेल तर तुम्ही पितृपक्ष संपल्यानंतर या गोष्टींची खरेदी करू शकता. परंतु या पितृपक्षामध्ये तुम्हाला या वस्तूंची खरेदी ही करायची नाही. त्याचबरोबर या पितृपक्षामध्ये आपण पित्रांसाठी जो नैवेद्य बनवणार आहोत तर त्या नैवेद्यामध्ये कांदा आणि लसूण जो आहे तर तो वापरायचा नाही. कारण कांदा आणि जो लसूण आहे तर ते तामसिक पदार्थ आहेत आणि पित्रांचा नैवेद्य करताना हे 2 पदार्थ आपल्याला वापरायचे नाही. तसेच तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही कांदा आणि लसूण या 15 दिवसामध्ये वर्ज्य करू शकता. त्याचबरोबर आपल्याला या नैवेद्यामध्ये कोबीचा समावेश करायचा नाही. जी कोबीची भाजी असते तर ती आपल्याला पित्रांना नैवेद्य दाखवताना करायची नाही. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुद्धा या 15 दिवसामध्ये कोबीची भाजी ही बनवून या कोबीचं सेवन देखील करू नये अशी धार्मिक मान्यता आहे. त्याचबरोबर या नैवेद्य बनवताना तुम्हाला वांग्याचा समावेश देखील या भाजीमध्ये करायचा नाही. बरोबर घरामध्ये सुद्धा 15 दिवस तुम्हाला भाजीमध्ये वांग्याचं सेवन करायचं नाही. त्याचबरोबर काळे चणे जे असतात ज्याला आपण हरभरे म्हणतो तर ते सुद्धा आपल्याला या भाजीमध्ये वापरायचे नाही. तसेच घरामध्ये सुद्धा आपल्याला या चण्यांच्या भाजीचा सेवन हे करायचं नाही. तसेच लहान मुलांना देखील हे काळे चणे जे आहेत तर ते चुकूनही खायला देऊ नका. असं जर आपण केलं तर आपल्या मुलांची प्रगती ही खुंटत चालते आणि मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात. म्हणून हे काळे चणे जे आहेत तर ते आपल्याला भाजीमध्ये वापरायचे नाही किंवा मुलांनाही खायला द्यायचे नाही. तर पहा, या 15 दिवसामध्ये आपण पित्रांसाठी जो नैवेद्य बनवणार आहोत, खास करून कुठले पदार्थ असावेत तर यामध्ये आळूवडी, उडदाचे वडे, खीर, चपाती, भात, मिक्स भाजी. या मिक्स भाजीमध्ये तुम्हाला गवार, भेंडी, कारले, डांगर त्याला आपण लाल भोपळाही म्हणतो, मेथीची भाजी यासारख्या भाजींचा समावेश आवर्जून करावा. त्याचबरोबर कढी आणि दही भात हा सुद्धा नैवेद्यामध्ये ठेवावा. कारण दही भात हा पित्रांना खूप प्रिय आहे. भाताचा नैवेद्य ठेवल्यामुळे पित्र हे प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देखील देतात. हे पदार्थ आहेत तर ते पितृपक्षामध्ये तुम्हाला नैवेद्य म्हणून भाजीमध्ये ठेवायचे आहे. तसेच या पितृपक्षामध्ये नख कापणे, केस कापणे यासारखे कामं सुद्धा करू नये. पितृपक्षामध्ये या सर्व गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर पुढची कार्य जे आहेत तर ते निर्विघ्नपणे पार पडतात. त्याचबरोबर पित्रांनाही शांती मिळते असं म्हटलं जातं. आपल्या पित्रांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद हे प्राप्त होतात. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.